दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 164 पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीनं 2 विशेष विमानं पाठवली असून सायंकाळपर्यंत ही सर्व सुरक्षित मुंबईत परततील, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. धुलिवंदनाच्या निमित्तानं बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत ही माहिती जाहीर केली आहे. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना सर्वांना आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बळीराजा शेतकरी, कामगार, कष्टकरी, लाडक्या बहिणी, भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंददायी बरसात व्हावी, हीच भावना असल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसही अभिवादन केलं. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन वंदन करताना ठाणे हे उत्सवाची पंढरी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, गोविंदा, होळी, धुलिवंदन यांसारख्या सणांची परंपरा ठाण्यात रुजवून ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचं कार्य आनंद दिघे यांनी केलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे. तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असं देखील त्यांनी आवाहन केलं. आणि पुन्हा एकदा सर्व तमाम बळीराजा आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या सप्तरंगांची परंपरा पुन्हा एकदा आईच्या आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या पत्रकारांना देखील मनापासून धुलिवंदनाच्या धुळवडीच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदी हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केलं. होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो, अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेसही अभिवादन केलं. यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचं निधन झाल्यानं तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे. तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. परिचित लोक त्या दुबईमध्ये होते. आमचा युवासेनेचा राहुल कर्नाल देखील आणि म्हणून त्यांना संपर्क करून ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक आपले महाराष्ट्रातून गेले होते त्यांना आपले लोक भेटले आणि त्यांची विचारपूस केली, माझ्याशी बोलणं करून दिलं आणि त्यांना एक मोठा आधार मिळाला, मॉरल सपोर्ट मिळालेला आहे. आणि त्यामुळे जी काय विमानं त्यांनी तिकीटं काढली होती या तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे, विमानं रद्द झाल्यामुळे त्यांची झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आणि 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं टेकऑफ देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांचा आगमन होईल. यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 5 परिमंडळात होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक शाखेनं वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 1,681 जणांवर कारवाई केली. पोलिसांच्या नाकेबंदीत 196 मद्यपी चालक तावडीत सापडले. यांच्यासह विना हेल्मेट, फ्रंट सीट, विरुद्ध दिशेने येणारे आणि ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील 450 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. होळी धुलिवंदन कालावधीत मद्यप्राशन करून किंवा नशा करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागानं केली होती. 5 परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, 4चाकी वाहनं चालवणाऱ्या तब्बल 196 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर 836 विना हेल्मेट दुचाकी चालवणारे, 408 ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणाऱ्या 227 चालकांवर कारवाई करण्यात आली असून विरुद्ध दिशेनं वाहनं दमटवणारे 14 वाहन चालक तावडीत सापडले. अशा एकूण 1,681 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवलाय. आर्थिक वर्ष 2025-26 अखेरच्या टप्प्यात असताना ठाणे महापालिकेकडे मालमत्ता करापोटी 630 कोटी रुपये जमा झालेत. 920 कोटींचं उद्दिष्ट गाठण्यासाठी 290 कोटी कर संकलन करण्यासाठी अवघ्या महिनाभराची मुदत आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर ठाणे महापालिकेनं धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून 513 मालमत्ता जप्त करण्यात आल्या, तर 223 मालमत्तांना सील ठोकण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर कारवाईनंतरही कर थकवणाऱ्यांची नावं प्रसारमाध्यमातून जाहीर केली जाणार आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली आणि शहर विकास विभागाकडे जमा होणारं शुल्क हे ठाणे महापालिकेचं प्रमुख उत्पन्नाचं स्रोत आहे. मात्र कोरोनानंतर पालिकेच्या तिजोरीमध्ये अपेक्षित कर जमा होत नसल्याचं दिसून आले. खर्च आणि जमा होणारं उत्पन्न याचा ताळमेळ बसवताना प्रशासनाची दमछाक होते. शहरात विविध विकास प्रकल्प सुरू असताना कर्मचाऱ्यांचं वेतन काढण्यासाठीही शासन निधीवर पालिकेला अवलंबून राहावं लागतंय. त्यात झालेल्या कामांची आणि सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिलं काढतानाही प्रशासनाला घाम निघत आहे. त्यामुळं पालिकेनं कर वसुलीसाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता कर विभागाला 920 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर वसुलीसाठी प्रशासनानं प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत 630 कोटींचा मालमत्ता कर जमा झालाय. मात्र उद्दिष्टपूर्तीसाठी अजून 290 कोटी रुपये कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी थकबाकीदारांवर कारवाई अधिक तीव्र करण्याचे तसंच मोठ्या थकबाकीदारांची नावं प्रसारमाध्यमातून जाहीर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
इराण, इस्रायल या देशांमधील संभाव्य युद्धजन्य परिस्थिती पाहता ठाणे जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इस्रायल येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षतेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनानं स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. या संदर्भात मंत्रालयातील आपत्कालीन संचालन केंद्राशी संपर्क साधण्यात आला असून कोणत्याही नागरिकांकडून इराण, इस्रायल येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तीच्या सुरक्षतेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळवण्यात येईल. याची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी अशरफ शानू पठाण यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अशरफ शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव एकेरी घेतल्याचा आरोप आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. ठाणे महापालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदे गटानं ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन केली. सध्या महापालिकेत शिंदे गटाकडे महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडे आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्र्यातील नगरसेवक अशरफ शानू पठाण यांच्याकडे आहे. नुकतीच त्यांची या पदावर निवड झाली आहे. अशरफ शानू पठाण हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंब्रा शहरातील एका प्रभागातून निवडून येत आहेत. त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर मुंब्रा शहराची जबाबदारी देखील दिली आहे. भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्ष नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जानेवारी रोजी मुंब्रा येथील अमृतनगर भागात अशरफ शानू पठाण यांनी ते नगरसेवक म्हणून विजयी झाले असताना जश्न-ए-जीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत एकेरी उल्लेख केला. हे चित्रीकरण समाज माध्यमांवरही प्रसारित झालं. अशरफ शानू पठाण यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तांबोळे यांनी आपल्या तक्रारीत केलाय.